आता आई तुम्हाला मिरची वगैरे दाखवेल कशी काय करायची. आपण बाकी सगळं बोलतोच आहे. आई मिरची ही काय करायची दाखव. ही मिरची आहे ना, हं. ती बारीक करायची. दोन प्रकारची आहे दोन ना. प्रकारची दोन आहे. प्रकार दाखव गं. हां, हे एक तिखट असते एक तिखट हां आणि एक कमी तिखट. हां म्हणजे एक शंकेश्वरी हां, असं काहीतरी आहे एक बेड आणि एक बेडगी. असे दोन प्रकारचे बघा ह्या मिरच्या आहेत. ही आणि हे तिखट थोडे आम्ही कमी घेतले. ह्या लोकांना कमी लागतं तिखट म्हणून आमच्याकडे. तर आता दोन प्रकारच्या मिरची काय मिरच्या करणार आहेस घालणार. आता ही धुणार आहेस. हां, आता काय करणार पाण्यात धुवून घेतेस ना. हां. चालेल चालेल. आपण हे धुवून ना भिजत घालायचे म्हणजे बारीक करायला बरी हां, पडेल. बरी पडते. हां चालेल. आता ही पाण्यात मिरची टाकलेली अर्धा तास झाला. हाय नमस्कार. आता आपण चटणीतली कोलंबी बघणार आहोत. आई बनवणार आहे चटणीतली कोलंबी. कशी बनवते बघा. सुक्या मिरचीची आहे. सुकी मिरची घेणार आहेस ना. हां सुकी मिरची घेणार आहे आणि त्याची चटणीतली कोलंबी बनवायची आहे. बघूया कशी बनते. आई आली आहे माझी बघा. अधिक मासामध्ये आईची काय म्हणतात ना आशीर्वाद घ्यायचे वगैरे ती आणायचं आहे माझ्याकडे. अधिक मासात आलेली आहे. आता मी तिला काय करायचं ते करेन पण आधी तिच्याकडून चटणीतली कोलंबी करून घेते. तिची कोलंबी सगळ्यांना आवडते. खूप छान होते आणि म्हणजे सगळी नातवंड अगदी आवडीने खातात. सगळ्यांना तिच्या हातची ती कोलंबी. आम्ही प्रयत्न करतो बरेच वेळेला बघितले तिला करताना पण आम्ही कधीच करू शकलो नाही. आता ती आली म्हटलं माझ्या लेकाला खूप आवडते तर म्हणून आजी आली तर आधी कोलंबी. तर आपण पहिल्यांदा तयारी बघूया. ही एक मिनिट ही मध्ये नमस्कार करू ग आई. नमस्कार. ते आता चटणीतली कोलंबी दाखवते. काय काय घेतेस दाखव. हां आता ही मिरची आपण हां दाखव. हे पाण्यात भिजवून ठेवलेली भिजवलेली मिरची. हां किती वेळ भिजवली. जवळजवळ अर्धा तास होती पाण्यामध्ये. ही कोथिंबीर, लसूण आलं घेतलं तर घ्या तुम्ही पण ती लसूणच घेते. आलं लसूण घेतलं तर घ्या नाही तर लसूण घेते. 2 बटाटे ऑप्शनला आहेत. हवे तर घ्या नाही घेतली तरी चालेल. थोडासा टोमॅटो आपल्याला कोकम टाकायचं आहे आणि हे थोडंसं खोबरं सुकं घ्या ओलं घ्या चालेल ना गं. चालेल ना. हां सुकं ओलं चालेल म्हणते. आणि हे धणे आणि बडीशेप आहे. थोडं थोडं आहे. अर्धा चमचा बडीशेप आहे. 1 चमचा धणे. हे एवढं सगळं आहे. हे सगळं घ्यायचं आहे. हे सगळा मसाला आहे. बटाटा कापून टाकायचा आहे आणि हे आहे कोलंबी. ही स्वच्छ धुवून बारीक छोटी कोलंबी आहे. उलट छोट्या कोलंबीचंच आई छान होतं ना गं. हां छोट्या कोलंबीचं छान होतं. आता हे सगळं मसाला कसा करायचा आहे आपल्याला पहिल्यांदा. आधी काय घेऊ मिरची बारीक करू. हे ना आलं नको घेऊ. हां चालेल. आलं नाही घ्यायचं आहे. थोडंसं मी घेतलं होतं पण ती नाही म्हणते तर नको आहे. चला ही थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे. लसूणच घ्यायचं आहे. मग मिरची बारीक करून धणे बारीक करायचे. धणे तुम्ही मिरचीबरोबर भिजत घातलेत तर एकत्र बारीक होऊ शकतात. आता आपण नाही घातले आधी आणि धणा जिरा पावडर असेल धण्याची पण आपल्याला बडीसोप असते ना म्हणून जरा करावी लागते. नाही तर धणा जिरा पावडरही चालेल ना गं. हां ठीक आहे. आता मिक्सरमध्ये लावा. हां आता हे सगळं मी मिक्सरला लावते तुम्हाला दाखवते. आईबद्दल सांगायचं प्रत्येकजण आईबद्दल चांगलंच सांगत असतो. 6 भावंड आहोत आम्ही. 5 बहिणी 1 भाऊ आहे. खूप कष्टात दिवस काढले तिने. काटकसरीने काढले. तिचा काटकसरी हाच स्वभाव म्हणजे हा जो तिचा गुण आहे ना तोच सगळं म्हणजे कुटुंब तिचं वाढवायला वगैरे तिला उपयोगी पडला. कारण वडील आमचे खूप लवकर वारले त्यामुळे. आणि हे सगळं ना गावचं जे असतं ना चटणीतली कोलंबी किंवा चटणी किंवा अजून काही धण्याची चटणी अशा काही गोष्टी आहेत ना त्या तिला जमतात. आणि आपण दाखवूया एकदा धण्याची चटणी कधीतरी पुन्हा आली की त्या चटण्या. कारण आता ती राहिली पण हे सगळं तिच्याकडून करून घेणं. आणि मी म्हटलं एक फक्त कोलंबी कर तू कारण ती काही करता येणार नाही आम्हाला. चला टाकू मिरची ह्याच्यात. मध्ये आई थांब. ह्याला बारीक करून घेऊया. कशा ह्याच्यावर होतं ना. होय होय.
आपण हे एवढं बारीक करून घेऊया. खोबरं राहू दे आपल्याला, चल. खोबरं राहू दे ना आधी. चालेल. आधी यांना फिरवून घेते. हं, हं, हं. आता मिरची बारीक हां, करून टाक घेतली खोबरं. आधी आणि मग त्याच्यामध्ये आता आपण सगळं घालूया. पण मिरची आधी बारीक करावी लागते, नंतर बारीक होत नाही, बी असते मिरचीतली. खोबरं घेतलं, लसूण, कोथिंबीर जे काय आहे ते घातलं. हा मसाला करून घेऊया. चटणी करून बघा आईच्या हातची, म्हणजे आई अशी छान बनवते आणि ह्याची चव खूप छान लागते. तुम्ही करून बघा. कढई ठेवली तापत, त्यात आता तेल घालूया. थोडा 1 चमचा जास्त झाला. आणि मग फोडणीला आई थोडंसं लसूण घालते, पण मी लसूण वाटणात खूप घातलं म्हणाली ती, त्यामुळे लसूण थोडंच घेते. आणि मेथी सर्वात, मी तुम्हाला किती वेळा सांगितलं, मेथी सर्वात महत्त्वाची आपल्या मच्छीच्या कालवणासाठी. कुठलंही मच्छीचं कराल ना तुम्ही, मेथी फोडणीत घाला, खूप छान मस्त चव येते. कढीपत्ता असेल कढीपत्ता घाला. आता आपण कोलंबी बटाटा, त्यात हळद घातली. आणि आता आई ना ते सगळा मसाला केला आहे ना आपण, तो आई त्या कोलंबी बटाट्याला घालून असं मिक्स करते. हे बघा, हे असं आले मिक्स करते. आणि ते मिक्स केलेलं तसंच आता मी कसा मसाला परतवते ना, तर नाही म्हणते ती चटणी आहे असं तिचं म्हणणं आहे. आणि लगेच झाकून ठेवलेलं 1-5 मिनटं. आणि आता बघा काढलं. तर आता आपल्याला किती बटाटा शिजण्यासाठी वगैरे पाणी पाहिजे, तर ते आता आपण घालायचं. नाही तर तिने ते असंच टाकलं आणि तसंच झाकण ठेवलं थोडा वेळ. आता बघा, आता हे आपल्याला बटाटा वगैरे शिजायला लागणार आहे. घट्ट आपल्याला एवढंच करायचं, पण हे सगळं शिजण्यासाठी पाणी घालायचं आहे. तर ते आता मसाला वगैरे मिक्सरचं भांडं हे करून ते सगळं पाणी घालणार आहे ते. व्हिडिओ बघा, पूर्ण बघा, कसं वाटते. चटणीतली कोलंबी बघा. आता थोडासा आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे, कारण कोकम नंतर घालायचं आहे, म्हणून थोडासा टोमॅटो. आता मीठ घातलं. आता आपलं सगळं घालून झालं आहे. फक्त आता छान उकळी आली ना की कोकम घाला, की आपली चटणी. थोडंसं झाकण ठेवायचं आहे आपल्याला. हे नाही राहणार गं, मोठं ठेवायला लागेल. आता हे झाकण ठेवूया आणि अगदी छान 5-7 मिनटं होऊ द्या. मस्त चटणी तयार. व्हिडिओ कशी वाटली लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अधिक महिन्यात आईच्या हातातली चटणी करून बघितली, तुम्हालाही दाखवली. करून बघा. ह्या पूर्वीच्या काय
डिश आहेत, भाज्या आहेत, काय त्या अशा करून ठेवल्या तर व्हिडिओ आपल्याला नंतरला उपयोगी येतील. बघा मस्त वास येतोय खरंच. मुलगाही माझा त्याच्या रूममधून बाहेर आला की आजीची चटणीची कोलंबी झाली वाटतं. थोडं झाकण ठेवूया आपण. करून बघा. आता एक 5 मिनटं वाफ दिली बघा. मस्त छान लाल लाल आपली चटणीतली कोलंबी झालेली आहे. आता गॅस बंद करूया. झाली ना आई कोलंबी? झाले व्यवस्थित ना? आता काय करायला नको ना? नको नको. ठीक आहे, चालेल. आपण गॅस बंद करून टाकूया. आणि ही आईची कोलंबी बघून ठेवा. असं करा, छान मस्त होते.